देशभरात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि त्यामुळे राजकीय पक्षामध्ये चहलपहल आणि हालचाली दिसत आहेत। बुलढाण्यातही जवळपास हेच चित्र आहे। जरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी मात्र एक शेतकरी नेत्याने आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ते फायरब्रँड नेते रविकांत तुपकर आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। ही निवडणूक तुम्ही खरं तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे। कसं लढणार आहात तुम्ही? स्वतंत्र लढणार आहात का कुठल्या पक्षाचा पाठिंबा घेणार आहात? एक तर मुळामध्ये मी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाहीये, गावगाड्यातल्या सामान्य लोकांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा आग्रह आहे, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन लोक, गावगाड्यातले एकंदरीतच सगळे लोक आणि शहरात राहणारे नागरिक, तरुण मंडळी, या सगळ्यांचा मला फोर्स आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला उतरायचंच आहे आणि लोकांच्या आग्रहास्तव या निवडणुकीमध्ये मी उतरणार आहे। अतिशय जोरदार तयारी आमची या निवडणुकीमध्ये सुरू आहे। लोक भरभरून वर्गणी देत आहेत। मी काय प्रस्थापितांसारखी निवडणूक लढवणार नाही, कारण मी चळवळीतला फाटका कार्यकर्ता आहे। लोक मला भरभरून वर्गणी त्या ठिकाणी देत आहेत। गावागावातून 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2-2 लाख रुपये जमा होत आहेत। कुणी 1 रुपयापासून तर अगदी लाख, 1-1 लाख, 2-2 लाखापर्यंत लोक गावागावातून वर्गणी करून त्या ठिकाणी देत आहेत। बुलढाणा जिल्ह्याचा पूर्ण दौरा मी त्या ठिकाणी आता संपलेला आहे। म्हणजे 2 राऊंड जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि प्रचंड उत्साह तरुणांमध्ये आहे, गावगाड्यामध्ये आहे। आणि काय झालं, मुळामध्ये प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळलेले आहेत। या सगळ्या भानगडीमध्येच तत्वाचं राजकारण लोकांनी न केल्यामुळे लोक कंटाळलेले आहेत। त्यामुळे चांगल्या चेहऱ्याच्या शोधात लोक आहेत आणि आम्ही जो काय 22 वर्ष चळवळीमध्ये संघर्ष केला, या संघर्षाचं याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे। विशेषतः सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी असतील, शेतमजूर असतील, शहरात राहणारे कर्मचारी असतील, सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे। त्यामुळे लोक आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देतील याच्यावर आम्हाला तर विश्वास आहेच, परंतु लोकांनी ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे। खरं तर आपण स्वतंत्र ही निवडणूक लढणार आहात अशी घोषणाही तुम्ही केली आहे। मात्र तुम्ही ज्या गुरूंचा म्हणजे राजू शेट्टींचा हात पकडून शेतकरी संघटनेत तुमचं करिअर केलं, त्या राजू शेट्टी साहेबांची भूमिका काहीशी वेगळी आहे। ते महाविकास आघाडीचा पाठिंबा घेणार आहेत। तुमची भूमिका काय असेल त्यांच्यासोबत? नाही, मुळामध्ये माझे गुरु शेतकरी चळवळीतले स्वर्गीय शरद जोशी साहेब आहेत। कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या संपर्कात आलो, त्यांच्याबरोबर मी संबंध महाराष्ट्रभर फिरलो। त्यामुळे मला जे काही चळवळीचे धडे मिळाले ते स्वर्गीय शरद जोशी साहेबांपासून मिळाले। निश्चितच मी राजू शेट्टी साहेबांच्या संघटनेमध्ये काम करत होतो, करत आहे। आणि त्यांची भूमिका जी आत्ता आहे की एकदा म्हणतात ते मी स्वतंत्र लढतो, आम्ही 6 जागा स्वतंत्र लढू, पुन्हा लगेच म्हणतात की महाविकास आघाडीने मला जर एकट्याला पाठिंबा दिला तर मग आम्ही बाकीचा पाठिंबा त्यांना देऊ। म्हणजे भूमिका जरा संशयास्पद आहे आणि त्यांची भूमिका दर पंचवार्षिकला अशीच असते। ते काही असं नवीन नाही असं नाही, दर पंचवार्षिकला ते म्हणतात आम्ही इतके मतदारसंघ लढू आणि ऐनवेळी कोणाची तरी युती करून एखादा मतदारसंघ पदरात पाडून घेतात, 1 किंवा 2 त्यांच्या भागातला, आणि ते तिथे निवडणूक लढतात। ते काही नवीन नाही। याच्यात काय होतं की आमच्यासारखे निवडणुकांची तयारी करणारे जे कार्यकर्ते आहेत, ऐनवेळी त्यांना थांबावं लागतं आणि जनतेमध्ये असा मेसेज जातो की अरे मग हे काय मॅनेज होतात का, मग ही तयारी करून का थांबले, आम्ही नेत्याचा आदेश म्हणून थांबतो। त्यामुळे आता जी काय त्यांनी भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीये। आमचं ठरलेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायची म्हणजे लढायची आणि या मतदारसंघाच्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। महाराष्ट्रात आज सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या 70% आहे। एक माणूस बोलत नाही सभागृहामध्ये तिथे। म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांची भावना अशी की आपल्यासाठी भांडणारा माणूस, आपल्यासाठी तिथं लढणारा माणूस त्या सभागृहामध्ये गेला पाहिजे अशी एक लोकांची भावना आहे। राजू शेट्टी साहेबांनी काय भूमिका घेतली तो त्यांचा प्रश्न आहे। अलीकडे काही बोलणं झालंय राजू शेट्टी साहेब? नाही, त्यांचं माझं बोलणं फार दिवसापासून नाहीये। कधी कधी ते मध्येच मीडियामध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा करतात आणि अचानक पुन्हा मग म्हणतात की आम्ही आता महाविकास आघाडीचा पाठिंबा घेणार। आता त्यांचं ठरलेलंच आहे, एका जागेवर महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देणार आहे। मला सगळं कळलंय ते, तशा पद्धतीने त्यांचं ठरलेलं आहे। पण त्यांना त्यांचं शुभेच्छा असो, त्यांना काय करायचं काय नाही। पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र त्यांनी जरी म्हटलं थांबावं लागतं तरी आम्ही थांबणार नाही, कारण लोकांचा फोर्स आहे आणि लोकांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढणार आणि नुसती लढणार नाही तर जिंकून दाखवणार। नाही, आपण स्वतंत्र लढणार आहात, पण जर महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा देण्याचं ठरवलं ऐनवेळी तर काय करणार? मला वाटत नाही तसं होईल, कारण महायुतीचा उमेदवार जवळपास ठरलेला आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास ठरले, त्यांचं सगळं ठरलेलं आहे। त्यामुळे तसं काय होईल असं मला वाटत नाही। आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेची मागणी आहे की तुम्ही स्वतंत्र लढा, आम्ही पक्ष पार्टी सोडून तुमच्या सोबत येऊ। म्हणजे आता नवीन नारा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी दिला सिंदखेड राजाला मी गेल्यावर की प्रस्थापितांना गाडा आणि रविकांतला काढा
अशी एक नवीन घोषणा चालू झाली आणि जिल्ह्यामध्ये असं वातावरण आहे की एवढ्या वेळेस पक्ष बाजूला ठेवू, राजकारण बाजूला ठेवू, पण शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भांडणारा एक आपला पोरगा, आपल्या हक्काचा रविकांत हा सभागृहात जावा अशी एक लोकांची भावना आहे. ही निवडणूक कशी होणार आहे मी तुम्हाला सांगतो. एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती, एका बाजूला स्टारच्या कपड्यातले पांढऱ्या कपड्यातले नेते आणि दुसऱ्या बाजूला फाटक्या कपड्यातले शेतकरी अशी निवडणूक होणार आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या रूपाने भ्रष्टाचारातून हजारो कोटी रुपये मिळवलेले नेते आणि दुसऱ्या बाजूला लोकवर्गणीतून ही निवडणूक लढणारे गावगाड्यातले शेतकरी. मी निश्चितपणे सांगतो की या निवडणुकीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा विजय होणार आहे. नाही, आपण जरी नाही म्हणत असला तरी पण काल परवा अशी चर्चा होती की माननीय शरद पवारांनी तुमच्या नावाची शिफारस महाविकास आघाडीकडे बुलढाण्यासाठी केली आहे अशी चर्चा आहे. मी पण हे माध्यमातूनच ऐकलं. आता काय होतं कधी कधी मला माहित नाही त्यांनी काय तिथं विचार केला असेल, माझी त्यांची कधी भेट नाही झाली पवार साहेबांची, परंतु इथे कल्पोकल्पित बातम्या खूप पेरल्या जातात, काही बातम्या हेतुपुरस्पर येतात आणि या बातम्यांवर चर्चा होत असते. त्याच्यामुळं तशी काही फॅक्ट नाहीये. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, वर कोण काय बोलतं आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. आम्ही मतदारसंघात लक्ष घालतो आहे आणि मी तुम्हाला 100% सांगतो, महाराष्ट्रातला शेतकरी इथं माझ्या प्रचाराला येणार मोठ्या संख्येनं. मला फोन येत आहेत सगळीकडनं, विविध जिल्ह्यातले लोक मला लोकवर्गणी पाठवत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडणारा हा पोरगा त्या सभागृहामध्ये गेला पाहिजे आणि रविकांत तुपकरला खासदार करून तिथं मौज मजा करणे हे त्याचं टार्गेट नाहीये. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज या संसदेमध्ये बुलंद झाला पाहिजे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, संसदेच्या भिंतींनी अजून सोयाबीन नावाचा शब्द सुद्धा ऐकलेला नाहीये. आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गावगड्यातले लोक मरणाच्या दारात उभे आहेत, लोकांचा राजकारणी लोकांवर विश्वास राहिलेला नाहीये. त्यामुळे लोक राजकारणाबद्दलच अस्वस्थ आहेत. म्हणून लोकांची अशी भावना आहे की काही झालं तरी यावेळी परिवर्तन करायचं. परिवर्तन करायचं म्हणजे सोम्याला काढायचं आणि गोम्याला आणायचं असं नाही. लोकांच्या डोक्यात आहे. आम्ही लाठाकाट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, जेल भोगली, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, हे सगळं लोकांना दिसतं ना. आणि आमची आंदोलनं बऱ्यापैकी रिझल्ट ओरिएंटेड असतात. मागच्या वर्षी आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो, 174 कोटीचं पॅकेज आणलं, 114 कोटी सततच्या पावसाचे आणले. दुसऱ्या बाजूला मी अंगावर डिझेल घेऊन आत्मदानाचा प्रयत्न केला, त्यावेळी लाठीचार्ज झाला आमच्यावर. आम्ही तुरुंगात होतो अकोल्याच्या, तेव्हा 229 कोटी विम्याचे मिळाले, 517 कोटी रुपये लोकांच्या खात्यात मागच्या वर्षी आले. या वर्षी पण आता 220 कोटी बुलढाणा जिल्ह्याला मंजूर झाले. त्यांनी मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो, त्याचा हा परिणाम. म्हणजे आंदोलनातून फुलना फुलाची पाकळी लोकांच्या पदरात पडलेली आहे. सोयाबीन कापसाचा भाव देण्यामध्ये सरकारने यावर्षी काटकसर केली किंवा सरकारने आम्हाला फारसं हे एंटरटेन केलं नाही. त्याच्या पाठीमागे त्यांना पुण्या मुंबईतले जे लोक आहेत मोठ्या मेट्रो सिटीतले, त्यांचे भाव नाही वाढले पाहिजे, म्हणजे त्यांचं महाग नाही झालं पाहिजे म्हणून इकडे भाव पाडायचे, असं सरकारचं त्याच्या पाठीमागचं धोरण आहे. पण निश्चितपणे आमच्या अंगावर जे काय आतापर्यंत ओळ आले, जो काय आमच्यावर या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सांगण्यावर लाठीचार्ज झाला, आम्हाला मारलं, त्या प्रत्येक वळाचा बदला गावगाड्यातला शेतकरी या निवडणुकीत घेणार म्हणजे घेणार. आपण खरं तर अनेक दिवसापासून प्रचार करतात, उमेदवारी घोषित करून आपण सरळ प्रचाराला लागलात. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आपण प्रचार करतायत. प्रचार करत असताना कुठल्या महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केलाय? नाही, माझ्याशी संपर्क करण्याचा प्रश्न नाही, कारण मी स्वतंत्र निघालेलो आहे. आणि हे जर तुमच्या कोणाच्या डोक्यात असेल की पक्षच असला पाहिजे आणि पक्ष असला तरच हे सगळं होतं, असं जे काही नेते बोलतात, असं काही नाहीये. या महाराष्ट्रामध्ये अपक्ष निवडणूक लढून सुद्धा अनेक नेते जिंकलेले आहेत. आता अपक्ष बच्चू कडू साहेब आमदार झाले. एकदा 2004ला ते अपक्ष लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा काय 17,000च्या मतांनीच फक्त ते पडले होते. गणपतराव देशमुख साहेबांना लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं. नरसई आडम साहेबांना सोलापूरमध्ये लोकांनी निवडून दिलं. आपले पालघर डहाणूचे आमदार जे विनोद निकोले, ते वडापावची गाडी चालवणारा माणूस लोकांनी तिथं आमदार केला. 2009ला सदाशिव मंडलिक कोल्हापुरातनं खासदार झाले, लोकांनी निवडून दिलं अपक्ष. राजू शेट्टी साहेब 2009ला लोकांनी वर्गणी करून त्यांना खासदार केलं. सुदाम काका देशमुख अमरावती, लोकांनी 1-1 रुपया जमा करून त्यांना खासदार केलं. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1989ला सुखदेव नंदाजी काळे नावाचा फाटका म्हणून ज्यांच्या पायात चप्पल नाही, त्यांनी वासनिक साहेबाला पाडून लोकांनी या जिल्ह्यामध्ये खासदार केलं. त्यामुळे या जिल्ह्यातली जनता ही परिवर्तनवादी आहे. लोकांनी ठरवलं तर लोक काही करू शकतात आणि माझी निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. नाही, एकंदरीत तुम्ही प्रचार करतायत, कसा परिणाम दिसतोय जिल्ह्यामध्ये? आणि प्रस्थापित जे नेते आहेत, अद्यापही महाविकास आघाडी असू देत किंवा महायुती असू देत, कुठलाही उमेदवार जाहीर झाला नाही, त्यात प्रचारात तुम्ही आघाडी घेतली, कसं चित्र आहे ग्राउंडवर? नाही, असं आहे की एक तर मुळामध्ये माझ्या उमेदवारीमुळं यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली, मी तुम्हाला सांगतो. कारण मी आता काय झालं की माझ्यामुळे सगळेच परेशान आहे आणि म्हणून तर मला हे तुरुंगात टाकायसाठी प्रयत्न करतायत
की सर्वेक्षण यांच्याकडे सगळे आलेले आहेत, कारण या सगळ्या नेत्यांकडे सगळे सर्वे रिपोर्ट असतात. आयबीचा रिपोर्ट असतो, एसआयडीचा असतो, सीआयडीचा असतो, पोलिसांचा असतो. यांचे व्यक्तिगत सर्वेक्षणावर हजारो कोटी रुपये खर्च करतात. यांना सगळं माहीत असतं जिल्ह्यात कुणाचं काय सुरू आहे. या सगळ्या सर्वेक्षणामध्ये मी नंबर 1ला दिसतो आहे आणि ज्याची कोणाची फाईट होईल इथे ती माझ्यासोबत होईल हे सर्वेक्षणामध्ये दिसत आहे. त्यामुळे तर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. मी कोणत्याही गावात गेलो तर प्रचंड प्रतिसाद. सभा नाही, रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक 1-2 वाजेपर्यंत आमच्या सभा चालल्या तरी 5-5 हजार लोक असतात. लोक हलायला तयार नाही. उत्स्फूर्तपणे लोक पुढे आलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लोक भांडतात की आमच्या गावात तारीख द्या, आमच्या गावात या, आमच्या शहरात या. म्हणजे लोकांनीच असं ठरवलेलं आहे की काही करून ही निवडणूक आता या पोराची आपल्याला आपल्या हातात घ्यायची आहे आणि प्रत्येक जण या निवडणुकीला गावगाड्यातला उभा आहे अशी एक लोकांची भावना आहे. प्रचंड प्रतिसाद आणि खर्चाची सुद्धा लोकांनी तरतूद त्या ठिकाणी लोकवर्गणीतून चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यामुळे या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि यांचे समीकरण माझ्यामुळे बिघडलेले आहेत. त्यामुळे यांना सुचत नाही नेमकं उमेदवार कोणता टाकाव, काय टाकाव, अशी सध्याची परिस्थिती आहे. पण मला उमेदवार कोणी असू द्या, किती तगडा असू द्या, शेकडो हजारो कोटी रुपये जरी एखाद्या उमेदवारांनी खर्च केले तरी विजय हा शेतकऱ्यांचाच होणार हे निश्चित. तर नक्कीच मी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यामुळे महाविकास विकास आघाडी असू देत किंवा महायुती असू देत यांचे उमेदवार घोषित होण्यास वेळ लागत आहे असं रविकांत तुपकर यांचा दावा आहे. कॅमेरामन शांताराम तरडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.